डायबिटीजच्या रुग्णांसाठी आहाराविषयी काही सल्ला आहे का, असं दरवेळी मला काही पेशंट विचारत असतात. तर त्या रुग्णांना मला असं सांगणं आहे किंवा सर्वांनाच असं सांगणं आहे की ज्यांनाही डायबिटीज आहे. खास करून आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये हा प्रकार पाहण्यास मिळतो की सकाळी एकदा आपण जेवण केलं की त्याच्यानंतर डायरेक्ट रात्रीच जेवणाचा आपला जो काही आहे तो भाग होतो आणि ह्या दरम्यानच्या काळामध्ये हा जो काही फास्टिंगचा पिरियड आहे तो वाढला जातो आणि अशा केसेसमध्ये संध्याकाळच्या दरम्यान पेशंटच्या शुगर्स कमी येऊन त्यांना घाम सुटणं किंवा धडधडणं किंवा भ्रमिष्ठासारखं होणं असे प्रकार व्हायला चालू होतात. तर हे शुगर कमी झाल्याचंच लक्षण आहे त्यावेळी. त्यामुळं अशा सर्व रुग्णांना मला हे सांगायचं आहे की ह्यासाठी आपल्या आहारामध्ये एकाच वेळी तो आहार न हे करता त्याचा थोडा आहार जो आहे तो डिवायडेड आहार, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की एकाच वेळी सगळं न खाता थोडं थोडं खाणं हे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लड शुगर लेवल जे आहेत त्या व्यवस्थित नियंत्रणात राहतील आणि त्या अत्यंत कमी लेवलला येऊन आपल्याला त्रास काहीसा होणार नाही.